महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला आदिवासी जमातीचे आरक्षण हवं आहे। आज हा आमचा संपूर्ण बंजारा समाज या आरक्षणासाठी पेटून उठलेला आहे। प्रत्येक ठिकाणी लाखोच्या संख्येने मोर्चे होत आहेत। तर त्यामुळे काही आदिवासी नेते बांधव व काही मीडियावाल्यांनी बंजारा समाजाची मागणी, एसटी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे का असे प्रश्न उभे केले होते। तर मग मी आदिवासी बांधवांना सांगू इच्छिते की बंजारा समाजाची एसटी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे आणि आदिवासी बांधवांना दिलेल्या 7% मधील ही मागणी आमची बिलकुल नाहीये, अजिबात नाहीये। 1956 मध्ये बंजारा समाजाला जे आरक्षण होते तेच आरक्षण आम्हाला लागू करावे आणि बंजारा समाजाची एक वेगळी बी कॅटेगरी निर्माण करून बंजारा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी आमच्या संपूर्ण बंजारा समाजाची आहे। आणि 1965 मध्ये लोकूर समितीने दिलेल्या शासकीय दस्तावेजांची संपूर्णपणे अभ्यास करून बंजारा समाज हा 100% आदिवासी आहे हे सिद्ध होते। महाराष्ट्र शासनाने दिलेल्या दस्तावेजांची तपासणी करून बंजारा समाजाला लवकरात लवकर एसटी आरक्षण देण्यात यावे यासाठी आमचे हे आंदोलन होते। तुम्ही बघू शकता की लाखोच्या संख्येने आमच्या बंजारा समाजाचे हे लोक या मोर्चेमध्ये उपस्थित होते। तर त्यांची सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला एसटी आरक्षण द्या। तर मग मी शासनाला व सरकारला ही विनंती करले, हात जोडून मी विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर आमच्या हक्काचे एसटी आरक्षण देण्यात यावं। आमचा बंजारा समाज हा आदिवासी समाज आहे। तुम्हाला सगळ्यांना राज्यभरामध्ये महाराष्ट्रामध्ये हा आमचा बंजारा समाज वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे करत आहेत। तर मी हात जोडून मी सरकारला विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर एसटी आरक्षण देण्यात यावं। हा आमच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, मी विद्यार्थी आहे, मी विद्यार्थ्यांच्या भावना कडून मी तुमच्या समोर बोलत आहे। तर प्लीज आमची ही विनंती स्वीकारावी आणि आम्हाला एसटी आरक्षण द्यावं।